एकदम ब्राईट असू द्या आणि भले हळूहळू स्टेप बाय स्टेप तो आपल्याला एक एक यशस्वीरित्या तो आज आपल्याला पुढच्या वाटचालीस म्हणजे भारतीय क्रिकेटमध्येही खेळताना दिसो. धैर्य तुला सदिच्छा, खूप खूप शुभेच्छा असतील. बघा, मॅच स्टार्ट होण्या अगोदर आम्ही सर्व संघांना सूचना देतो की मॅन ऑफ द सिरीज, फलंदाज, गोलंदाज या तीन ज्या बाईक तुम्हाला पाहायला मिळतात ना, आयोजक आम्हाला नटराज कला क्रीडा मंडळ यांच्या वतीने माहिती मिळते. एकूण 3 बाईक. महत्त्वाच्या सूचना की सुपर 6 तुमची शेवटची मॅच असेल, त्याच्यानंतर धावा तुमच्या सिरीज साठी ग्राह्य धर, म्हणजे ही मॅच तुमची शेवटची असेल. ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. या 6 संघांमधून 3 संघ राहतील. 3 मधून एक ड्रॉ केला जाईल. ड्रॉ ज्याला माफ करा बॉल आउट केला जाईल. म्हणजे आयोजकांना आज संपूर्ण रात्रच आम्हाला घालवायचे. बॉल आउट केला जाईल. जो बॉल आउट होईल क्लिअरच्या टीमचा तो थेट फायनल मध्ये प्रवेश करेल, राहील सेमी. म्हणजे त्या तुम्हाला धावा ग्राह्य धरल्या जाणार नाही. सुपर 6 या तुमच्या म्हणजे आता शेवटच्या या मॅचच्या धावा सिरीज साठी ग्राह्य धरल्या जातील, फलंदाज आणि गोलंदाजासाठी. हे सुदर्शन बरोबर. आणि जर समजा सेम जर असतील तर ऍव्हरेज वर कॅल्क्युलेशन केलं जाईल. समजा दोन्ही टीमचे खेळाडूंचे विकेट जर सेम असतील, मग एकाने 8 ओव्हर मध्ये फक्त 24 धावा दिल्या असतील आणि एकाने 8 ओव्हर मध्ये 26 दिल्या असतील आणि सेम विकेट असतील तर 24 वाल्याला ऍव्हरेज नुसार दिली जाईल. सेम बॅट्समन सिरीज साठी देखील हेच कॅल्क्युलेशन असेल. या सर्व महत्त्वाच्या सूचना मॅच स्टार्ट होण्या अगोदर आम्ही सर्व संघांना सूचना या पोहोचवतो. आणि बघा, प्रत्येक विकेट साठी 5 गुण दिले जातील. आणि जर समजा एखादा खेळाडू आढळला की तो मॅन ऑफ द सिरीज साठी काहीतरी वेगळं कृत्य करतोय तर त्या संघाला बाद केलं जाईल. कुठलंही प्राइज नाही आणि काही दिलं जाणार नाही. या महत्त्वाच्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. चला जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. जयेश भोसले सर यांच्याकडे धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच प्रवीणजी गायकर सर. सामन्याला सुरुवात होती. लेट्स प्ले. सूरज मात्रे स्ट्राइक एंडवरती त्याच्या साथीला प्रतिकेश मोकल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. विकी कोळी गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात. पूर्वार्धाचा खेळ, 4 षटकांच्या लढती. सुपर 6 आपण पाहणार आहोत. सुपर 6 अर्थात सुपर सेमी उपर परफॉर्मन्स तुम्हाला इथे द्यावा लागतो आणि तो परफॉर्मन्स पाहायला मिळेल का? पहिला बॉल, गोलंदाज सज्ज. पहिला बॉल बेगाने इथे टाकला. उसळी जास्तीची प्राप्त केली. जवळपास पोटावरती चेंडू जाऊन आढळला आणि याचंच कारण की काय, जिथे बॅटला बॉल देखील ब्रश झाला होता. कदाचित रिॲक्शन्स आपण पाहतोय. हाईट फॅक्टर पाहिला तर नंतर ऍक्शन रिप्ले पहा. विविध कॅमेरा अँगलने आपण पनवेल टेनिस क्रिकेट पीटीसीच्या माध्यमातून पाहत आहोत. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती लोअर फुल टोस टाकला, जिथे आपण पाहत आहोत ना की अवघड जागी काही अंशी वाचला, जिथे अवघड जागी लागला असता बॉल. आघाडीचा बॅटर ज्याला आपण सूरज मात्रेला पाहत आहोत स्ट्रायकर एंडवरती. विकी कोळी इराद्यानिशी तो मैदानाच्या आतमध्ये आला. बेनिफिट ऑफ द डाऊट गोलंदाजाच्या साठी जास्तीचा असतो लोअर फुल बॉल. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. यावेळेला उजव्या एसीच्या बाहेर दिशाहीन राहिलाय. गोलंदाजाला दंडित करण्यात येते. एक्स्ट्रा रनने या सुरुवात झाली आहे या इनिंगची, या 17ची देखील. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. अतिरिक्तच्या मदतीने सुरुवात होते. विकी कोळीने अतिरिक्तने सुरुवात केलेली पाहायला मिळाली. जिथे 24 चेंडूचा खेळ आहे, किंवा अगदी त्याच वेळेला जिथे आपल्याकडे 24 बॉल आहेत एका इनिंग मध्ये, अशा परिस्थितीमध्ये या अतिरिक्त धावा तुम्हाला खर्च करायच्या नाही आहेत. आज अंतिम रात्र आहे. सुपर 6 मॅचेस आपण पाहतोय. पहिला सामना. पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजाला दंडित करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. अतिरिक्त धावा जास्तीचा खर्च करण्यात आलेला पाहायला मिळाला. गरीबी में आटा गिला. तुम्ही या धावा खर्च करू शकतच नाही मुळात, कारण एक्स्ट्रा रन जे आहेत ना त्या प्रतिस्पर्ध्याला एक नवे चैतन्य देतात, नवी संधी देणार मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी. आणि अर्थात इथे प्रावीण्य मिळवलेले बॅटर जर का स्ट्राइक एंडवरती सूरज मात्रे सारखा खेळाडू आहे तर त्याची बॅट निश्चितच बोलेल. पुढच्या बॉलवरती रोहन थोडा अडचणींना सामोरा जातोय. जर्सी नंबर 18 गोलंदाजी मार्क वरती विकी कोळीला आपण पाहतोय. विकी कोळी थोडासा महागडा राहिलाय, किंवा अतिरिक्त धावा त्याने खर्च केल्यात. पहिल्या 1 बॉल वरती 2 धावा आल्या. एक्स्ट्राने सुरुवात झाली आहे इनिंगची. पुढचा बॉल गोलंदाज
यावेळेला खोलामध्ये फटका फसला, विकेटचं पतन. खेळाडू क्रमांक पहिला होतोय सूरज म्हात्रे बाद. संकटकाळी तुझी गणेश नयन कोळीने एक चांगला झेल टिपत असताना आपण पाहत आहोत ज्या पद्धतीने हा झेल टिपला, तदनंतर सेलिब्रेशन त्याने केलं. एक महत्वाचा खेळाडू बाद होत असताना पाहायला मिळतो आहे. एक फ्लाइंग स्टार्ट संघाला मिळवून दिली. विकेट प्राप्त केल्यानंतर जिथे आपण म्हणतो ना खुराक जीवात प्राप्त होत असताना पाहायला मिळते गोलंदाजाला. रिॲक्शन्स आपण पाहतोय स्क्रीनवरती. हे सेलिब्रेशन होतं, एक मोठं सेलिब्रेशन इथे पाहायला मिळालं आणि हे सेलिब्रेशन व्हायलाच हवं. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर विकेट प्राप्त केल्यानंतर गोलंदाजाची आक्रमक शैली ही नेहमीच पाहायला मिळते असते. ही देहबोली जी आहे ना ती आक्रमक असायलाच हवी. मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर आपण आक्रमक असायलाच हव्यात. विराट कोहली किती आक्रमक असतो पहा ना. तो गोलंदाजी करत नाही, तो कॅच पकडत नाही, परंतु एखादी विकेट गेली तर तो सर्वाधिक वेळेला प्रतिस्पर्ध्याच्या खेम्याकडे पाहत तो सेलिब्रेशन करतो. आक्रमकता तशीच असावी लागते, कारण मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर आपलं डेडिकेशन हे फार महत्वाचं असतं. अनेक वेळेला प्रतिस्पर्धी म्हणतो ना की आत्मविश्वास हा त्या दर्जाचा असायला हवा. मैदानाच्या आतमध्ये अशा रीतीने वावरायला हवं ना या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती की खेळ संपला तरी चर्चा आपलीच व्हायला हवी. तर सन्माननीय महेश भोईर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले, ज्यांच्या वतीनं स्पर्धेसाठी आम्हाला सायकल देण्यात येत. महेश भोईर साहेब यावं आपलं सहर्ष स्वागत. यावेळेला देखील चुकी झाली आहे. नो बॉल, त्यावरती मिळतील धाबा 4. येतोय हा नशिबाचा चौका. आणि त्यांच्या समेत आपण पाहू शकाल यंग 11 संघाचे दमदार फलंदाज तथा नावे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच प्रल्हाद पाटील यांचं देखील आगमन झाले. त्यांना विनंती असेल यावं व्यासपीठावरती आणि जयेंद्र ठाकूर साहेब यांना विनंती करतो आपण देखील यावं व्यासपीठावरती. आपलं ही सहर्ष स्वागत. विकी कोळी गोलंदाजी करतोय जरूर, परंतु त्याला सुवर्ण मध्य मुळात सापडलेला नाही आहे. वारंवार त्याचे चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर. पहिला बॉल ज्यावेळेला त्याने डिलिव्हर्ड केला ना असंच वाटलं होतं की त्याच्या हातातून कुठे ना कुठेतरी चेंडूची ग्रिप जी आहे ती मिस होतीये. इथे त्याचंच उदाहरण पाहायला मिळालं. पुन्हा एकदा त्याने फुलटोस टाकला. रुपेश म्हात्रेने डक केलं, चेंडूने थेट सीमारेषा ओलांडली. इथे नो बॉल आहे. नो बॉल इज इट वर्ल्ड टू फ्री हिट. पुढचा चेंडू जो फ्री हिट असेल, अंपायर कदाचित गोलंदाजाला ताकीद देतील की वेस्ट साईडचा नो बॉल जो बीमरचा असतो तो क्रिकेटमध्ये केवळ एकदाच अलाउड असतो. गोलंदाजाने पुन्हा जर का चेंडू त्या रीतीचा हाताळला तर त्याची गोलंदाजी बंद करण्यात येईल. स्कोर कार्डवरती 7 धावा. अद्याप कोणत्याही बॅटरच्या बॅटमधून रन्स आलेले नाहीये. फ्रीचा बॉल. विकी कोळीचा हा चेंडू ऑन साइडला गॅप मध्ये, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिला बॉल वरती रुपेश म्हात्रेच्या बॅटमधून चौकार. पहिली ऑफिशियल रन्स येत असताना पाहायला मिळते, जिथे पहिली धाव बॅटच्या साह्याने आली. 11 धावा धावफलकावरती आहेत. अर्थात 7 एक्स्ट्रा खर्च करण्यात आला. 3 बॉलचा खेळ संपला. 11 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला मनगट वळवली आहेत, जागा बनवली स्ट्रोकसाठी आणि पाठवलं लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 4. पुढच्या बॉलवरती खणखणीत चौकार. हा खेळाडू आता थांबायला तयार नाहीये. ऑन साइडला 2 चौकार आले त्याच्या बॅटमधून. एक जागा बनवत असताना हा फॉर्म पुल केला आणि अगदी त्याच वेळेला डाऊन द ग्राउंड वाईडिश लॉंग ऑन मध्ये एक चौकार येत असताना पाहायला मिळालाय. रुपेश म्हात्रेची बॅट बोलतीये. संघाची धावसंख्या 15. 15 ऑन दी बोर्ड. संघ अडचणीमध्ये कमबॅक करावा लागेल इथे आईगाव देवी क्रिकेट संघ गव्हाण टीमला. उजव्या यष्टीच्या बाहेर हा बॉल बॅटची आतली कडा घेतली. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी वेगाने चेंडूवरती येतोय, परंतु हताश निराश मुद्रेने रुपेश म्हात्रे पाहायला मिळतोय.
त्याची देहबोली ही सारं काय दर्शवून जाते. याही बॉलवरती त्याला एक मोठा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न त्याने केला होता. एक सिंगल आली. 16 ऑन दी बोर्ड. प्रतिकेश मोकलला आपण पहिला बॉल फेस करत असताना पाहणार आहोत. 5 बॉलचा खेळ संपलाय. 16 ऑन दी बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. बाद होणारा बॅटर अर्थात सूरज म्हात्रे जो गोल्डन डकचा शिकार राहिला, अर्थात तो मात्र दुसऱ्याच बॉलवरती तो सिल्वर डकचा शिकार राहिला. 2 बॉल त्याने फेस केले होते. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा विकी कोळी सज्ज होईल. यावेळेला खोला बॅटची आउटसाइड एज कॉट बिहाइंड विकेट. सॉफ्ट डिसमिसल. खेळाडू क्रमांक 2 प्रतिकेश मोकल देखील गोल्डन डकचा शिकार. या षटकातील सर्वाधिक सुंदर बॉल जो आहे ना, तो विकी कोहलीने शेवटचा चेंडू हाताळला आणि त्यावरती त्याला विकेट प्राप्त झाली. गुड लेन स्पॉट वरून राईज होत होता. बाहेरच्या दिशेने बॉल निघाला आणि त्याची लिडिंग एज घेतली आहे. एक चांगला फलंदाज बाद झालाय. संघाची धावसंख्या 16ला 2 बाद. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. विकी कोहलीने विकेट प्राप्त केला जरूर, परंतु धावा खर्च केल्यात. ही चिंतेची बाब आहे. रन्स थांबवाव्या लागतील. एक उंचपुरा असा गोलंदाज या स्पर्धेमध्ये त्याच्या नावावरती एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील राहिलाय. या स्पोर्टची आकर्षक टी शर्टचे सारं काय सांगून जाते. प्लेअर ऑफ द मॅचची टी शर्ट्स त्याच्या शरीरावरती सारं काय सांगून जाते. असा गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. तो अर्थात विनय कोळीला आपण पाहत आहोत. विनय कोळी गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. 16ला 2. तर गारापुरीचे माजी उपसरपंच सचिन म्हात्रे साहेब यांना विनंती असेल यावं. त्यांच्या सर्व साथी सहकाऱ्यांना विनंती करतो, सचिन म्हात्रे साहेब आपण यावं व्यासपीठावरती. नटराज कला क्रीडा मंडळाच्या वतीनं आपलं आम्ही सहर्ष स्वागत. आणि खास अंबानी सोबत त्यांच्या सोबत देखील आहेत, त्यांचंही आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. गारापुरी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच म्हात्रे साहेब आपलं सहर्ष स्वागत. आज या अंतिम रजनीमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत असेल, कारण येणाऱ्या प्रत्येक अतिथींचा मान सन्मान आणि त्याच वेळेला पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होतो आहे. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. चेंडू हवेच्या लाटांवरती स्वार होत सीमारेषेच्या बाहेर आकाशाला गवसणी घालणारा उत्तुंग षटकार. आपण जरा स्टेजशी संपर्क साधा. रोहन गरत, संपूर्ण घारापुरी मित्र परिवार आपण या ठिकाणी पाहतो. नटराज कला क्रीडा मंडळाच्या या स्पर्धेसाठी संपूर्ण घारापुरी आपण हे जे व्यासपीठ पाहतो ते आमचे 40+ मास्टर असतील, यंग खेळाडू असतील, सर्वांचं स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. 24ला 2. दुसरे षटक प्रगती पथावरती. बॅटिंगचा लेजर शो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जणू काय रुपेश म्हात्रेच्या बॅटमधून. पुढचा बॉल ऑन साइडला हाफ आर्म पुल केला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल इथे प्राप्त होत असताना नयनला आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं. चेंडूवरती येत असताना वेगाने त्याने एक चांगला झेल देखील फिनिश केला होता डीप मिड विकेटला. तो पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या 25ला 2 आहेत. फटक्यांचा अद्भुत शो मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, कारण रुपेश ज्या पद्धतीने फटकेबाजी खेळतो ना, डोळ्याच्या पापणीमध्ये आणि हृदयामध्ये जे फटके साठवावे असे स्ट्रोक त्याने खेळलेत. मग कव्हर जिथे ऑन साइडला लॉंग ऑनला ठोकलेला चौकार असेल, लॉंग लेगला चौकार असेल आणि डाऊन द ग्राउंड त्याचा षटकार पाहायला मिळाला. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न. रन्स कंप्लीट झाली की नाही याची चर्चा होईल. DRSचा कॉल करण्यात आलाय. लेग बाईटच्या स्वरूपामधून ही धाव अर्जित करण्यात आली. बॉलिंग एंड पंचांनी दर्शवलं, परंतु अगदी त्याच वेळेला
संदीप पाटील सरांनी DRS कॉल इथे केला. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येतोय. आज नॉट आउट आहे खेळाडू. आज 3 ऑफिशियल कामकाज करतात. रोहनजी पाटील सर यांना आपण पाहतो, शरदजी म्हात्रे, संदीपजी पाटील यांना आपण पाहत आहोत. 2 पंच गेले 6 रात्रीमध्ये पाहायला मिळालेत. 6 रात्रीमध्ये आणि आज 7व्या रात्रीमध्ये आपण रोहनजी पाटील सर यांना आपण पाहत आहोत. अगदी त्याच वेळेला सुदर्शन पाटील यांना आपण गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये पाहत आहोत. 26 लॉस ऑफ 2 विकेट्स. पुढचा बॉल उजव्या ऐसीच्या बाहेर, हेलिकॉप्टर गॅप मध्ये केलाय. व्हॉट अ स्ट्रोक, सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. संघाचा डावखुरा आताचा दमदार गोलंदाज रोशन म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती असेल यावं. बावडी ग्रुप नटराज कला क्रीडा मंडळाच्या वतीनं आपलं रोशन सहर्ष स्वागत. दरवर्षी नावे गावामध्ये गावकप असू द्या किंवा कुठलीही स्पर्धा असू द्या, त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. रोशन भाई यावं, आपलं सहर्ष स्वागत. 30 ला 2. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल देखील फ्रंट फुटला होते. ड्राईव्ह केलाय. डीप लॉंग ऑफ लास्ट क्षेत्ररक्षक तैनात आहे. रुपेश म्हात्रेचा शो मस्ट गो ऑन इथे पाहायला मिळाला. 9 बॉल 23 वरती तो नॉट आउट आहे. संघाची धावसंख्या 31 धावा दाखल. एंड ऑफ द सेकंड ओव्हर 2 षटकांचा खेळ संपला. टॉस हरल्यानंतर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यानंतर काळभैरव जरीमरी क्रिकेट संघ कोपर पेन टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. स्कोर कार्ड वरती 31. 2 फलंदाज बाद झालेत. या ऐकूया डीजेच्या माध्यमातून मधुर संगीत. निश्चितच अशा नाईटच्या स्पर्धा असतात की 7-7 दिवस चालतात. त्याच्यावरती व्यासपीठावरती मोठी स्क्रीन पाहायला मिळते. अर्थात पहिले 6 चेंडू तुम्ही मैदानात पहा, 6वा चेंडू जसा झाला तुम्ही व्यासपीठाकडे पहा, तुम्हाला एक गीत देखील ऐकायला मिळतं. स्पर्धेच्या माध्यमातून 3 आकर्षक बाईक दिल्या जातात. प्लेयर ऑफ द उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी अगदी त्याच वेळेला आपण सायकल पाहत आहोत. चौकारांचा बादशाह, षटकारांचा बादशाह यांच्यासाठी देखील शूज ठेवण्यात आलाय. क्रिस्टलच्या ट्रॉफी तुम्हाला निश्चितच आकर्षणाची बाब आहे. स्ट्रायकिंग वरती रुपेश म्हात्रे. यावेळेचा बॉल उजव्या खूपच दुरून इथे चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतं. DRS चा कॉल केला. बॅटिंग टीमने चॅलेंज केलं. फेअर डिलिव्हरी होती आणि चॅलेंज करण्यात आलं. एकतीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 31 ला 2. काही अंश इथे शहानिशा इथे करण्यात येईल. फेअर डिलिव्हरी. बॅटिंग टीमने DRS गमावलाय. बॅटिंग टीमने DRS कॉल केला होता आणि आता तो इथे गमावलेला आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात आला. 4 षटकांची लढत. 3रे षटक गोलंदाजी मार्क मध्ये समीर कोळीला आपण पाहतो आहोत. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. स्विच हिट. फटका फासला. चेंड हवेमध्ये. एक स्टायलिश बॅटर होतो इथे बाद. रुपेश म्हात्रे बॅक टू द पॅव्हेलियन. 31 ला 3. PWD एम्प्लॉई मंत्रालय साहेबांना विनंती असेल, राजू म्हात्रे साहेब यावं आपण व्यासपीठावरती. प्रेक्षकांना सुवर्ण संधी असेल बघा. जो आयवा प्रेक्षक कमाल कॅच पकडेल त्याच्यासाठी संतोष गजानन गोयल साहेब विद्यमान खजिनदार नटराज कला क्रीडा मंडळ यांच्या वतीने 200 रुपयाचा कॅश प्राइज प्रेक्षक कमाल कॅच साठी हे पारितोषिक दिलं जाईल. तर राजू म्हात्रे साहेब PWD एम्प्लॉईज मंत्रालय या ठिकाणी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. राजू म्हात्रे साहेब यावं आपलं स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो. प्रत्येक क्षणाला प्रत्येक क्षणी आयुष्य असू द्यात या खेळ
जिथे आपल्याला संघर्ष हा करावाच लागतो किंवा अगदी त्याच वेळेला घाम गाळावाच लागतो. गोलंदाज समीर कोळीने एक्झॅक्टली तेच केलं. इथे घाम गाळला आणि त्याला सफलता प्राप्त झाली आहे. पिंपळाच्या झाडासारखं खडकावरती उभं राहता आलं पाहिजे. वादळांचं काय ती येतील आणि जातील, मातीमध्ये घट्ट पाय रोवून उभं राहता आलं पाहिजे. यावेळेचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला केला, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक हलगर्जीपणा, रन्स मिळतील 2. काय चालू आहे मैदानाच्या आतमध्ये? जिथे 1 होती तिथे दुहेरीमध्ये परावर्तित केलं. धावांचा सेल मैदानाच्या आतमध्ये लागला. गेट 1/1 ची ऑफर होती आणि त्या प्राप्त झाल्या. 33 ला 3. 33 धावा धावफलकावरती आहेत. 33 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल समीर कोळी यावेळेला देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करतोय. प्रितेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. काहीसा वेगळी अदा आहे त्याच्या बॅटिंगची, कारण तो जास्तीचा चेंडू शफल होऊन खेळतो. ऑन साइडला खेळत असताना काही काळ झुकतो आणि तदनंतर स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळालाय. अविनाश ठाकूर नॉन स्ट्राईक एंडवरती अजूनही उभा आहे. 33 धावा धावफलकावरती आहेत. ट्रिपल नेल्सन स्कोर कार्डवरती पाहायला मिळतं. 33 ला 3. यावेळेला खोला टाकला, ऑन साइडला गॅपमध्ये केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक येतोय. फेकी करण्यात येईल. तदुबर मात्र 2 धावा सहजरित्या अर्जित करण्यात आल्यात. नयन वेगाने चेंडूवरती आले. फेकी चांगली झाली परंतु त्याचा फायदा इथे उचलता आलेला नाहीये. 2 धावा कंप्लीट झाल्यात. संघाची धावसंख्या द्विरेच्या मदतीने 35 ऑन दी बोर्ड. 35 धावा धावफलकावरती आहेत. रन्स येत आहेत, धावा येत आहेत. ही जमेची बाज आहे. पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर. बॅटची लिडिंग एज कॉट बिहाइंड विकेट. 1 मोर विकेट डाऊन. चौथा धक्का बाद. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो. बाहेरच्या दिशेने कोण बदलला परंतु दृष्टिकोन तोच ठेवला आणि जिथे विकेट प्राप्त करत असताना आपण पाहत आहोत. तर रोशन म्हात्रे दापोली यांचे या ठिकाणी आगमन. 18 गाव प्रीमियर लीग स्वर्गीय दिबापाडी साहेब चषक जी आपण स्पर्धा पाहिलीत त्या स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज आणि बावडी ग्रुपचे सदस्य आहेत आणि नटराज कला क्रीडा मंडळाच्या वतीनं रोशन आपलं सहर्ष स्वागत करतो आम्ही या स्पर्धेच्या वतीनं. आणि सन्मान्य अनिरुद्ध ठाकूर साहेब यांचं देखील व्यासपीठावरती शुभागमन झालंय. साहेब आपलं आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. एक बाब आवर्जून माझ्या निदर्शनास एक गोष्ट आली. संदीपजी पाटील सर च्या बॅटरने केवळ एक बॉल फेस केला, रन्स आलेले नाही आहे आणि पाणी मैदानाच्या आतमध्ये आज शेवटची रात्र आहे. खेळाडू कक्षातल्या खुर्च्या ज्यांनी ज्यांनी नेल्यात ना त्यांना विनंती असेल समोर ना जे आपण बसतात त्या खुर्च्या द्या खेळाडूंना. आयोजक तुम्ही जा. पस्तीस ला 4. पुढचा बॉल यावेळेचा बॉल ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. रन्स एक कंप्लीट. दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन देखील कंप्लीट होतीये. चौथ्या षटकाला सुरुवात. रोहन कोळी यांना आपण पाहत आहोत. गोलंदाजी मार्क मध्ये पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्यात. 37 धावा धावफलकावरती येत असताना पाहायला मिळते. रन्स आवश्यक आहेत. हे व्यासपीठ तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक अतिथींचा मान सन्मान हे या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येत असताना आपण पाहिलंय. इथे बॅटिंगसाठी अविनाश ठाकूर यांना देखील आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. अगदी त्याच वेळेला स्ट्रायकर एंडवरती अविनाश ठाकूर आहेत. यावेळेचा बॉल उचलून घेणारा इथे पाहायला मिळाला. थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूचे पर्सेंटेज वाढू लागले आहेत किंवा आपण एकंदरीत जर का पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं की डॉट बॉल जास्तीचे इथे पाहायला मिळालेत. हे मान्यवर तुम्ही पाहताय स्क्रीनवरती प्रत्येक अतिथी वर्ग या स्पर्धेला आज भेट देत असताना पाहायला मिळेल. कारण आजची शेवटची रजनी 7वी रात्र. पुढचा बॉल यावेळेला खाली राहिला. थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल.
डॉट 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 चेंडू निर्धाव स्वरूपाचे कोणती वेबसाईट नाही आहे, हे चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेत. एकंदरीत या इनिंग मध्ये 8 बॉल निर्धाव स्वरूपाचे आले. 24 मधले 8 बॉल निर्धाव येत असताना पाहायला मिळालेत. आणखीन एक थेट यस्तांचा वेध. यू मिस आय विल डेफिनेटली हिट हे सांगितलं रोहन कोळीने आणि ठोक जिथे बाद केलाय फलंदाजाला. का बॉल वेगाने चेंडू पाहायला मिळाला, आतमध्ये आला आणि अगदी चारी मुंड्या चित केलं फलंदाजाला. विकेट प्राप्त झाल्या. 37 ला 5. पहिल्या काही षटकांमध्ये धावांची लूट होती ना, तिथे तिसऱ्या षटकामध्ये केवळ 4 धावा देणाऱ्या समीर कोळीने मॅच मध्ये संघाला आणला आणि मोमेंटम शिफ्ट केला. पहिल्या 2 षटकामध्ये 31 आल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 14, दुसऱ्या षटकामध्ये 16 येत असताना पाहायला मिळाला. तब्बल 31 बनल्या. आणि तिसऱ्या षटकामध्ये जिथे समीर कोळी आला आणि अद्याप आपण पाहिलं तर मागील 10 बॉल मध्ये केवळ 6 धावा आल्यात आणि 3 फलंदाज बाद झाल्यात. मोमेंटम शिफ्ट झालाय. 4 दिवस सासूचे असतात तर 4 दिवस सुनेचेही, हे गोलंदाजी करणाऱ्या संघाने सांगितलंय. कधी फलंदाजाचे कधी गोलंदाजाचे. हा फटका बसला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. चौथा धक्का मागील 11 बॉल मध्ये लागल्यात. एकंदरीत 6वा फलंदाज बाद झाला 37 या धावसंख्येवर. ला 5 फलंदाज बाद झाले. चौथं षटक प्रगतीपथावरती रोहन कोळी. काय गोलंदाजी त्याने केली आहे. ऑन हॅट्रिक येत असताना तो पाहायला मिळतो. एकंदरीत या स्पर्धेतल्या हॅट्रिकची गणना करायची झाली तर 3 हॅट्रिक आल्यात या स्पर्धेमध्ये. अद्याप हॅट्रिकचा बॉल घेऊन रोहन कोळी सज्ज होत असताना पाहायला मिळेल. 2 धावा 2 विकेट त्याने प्राप्त केलेला पाहायला मिळाला. पुढचा बॉल आडवा बॅटने ऑन साइडला केला. अलॉंग विथ द कार्पेट जमिनीला गुदगुल्या करा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. नगर मोकलच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवरती चौकार आला. 41 बनल्यात. 42चं टार्गेट इथे सेट करण्यात आलंय. बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट करण्यात आलं होतं जिथे काळभैरव जरीमारी क्रिकेट संघ कोपरपेण या टीमला आणि त्यांनी लक्ष ठेवलंय आई गावदेवी क्रिकेट संघ गबान या टीमच्या अगेन्स्ट 42 धावसंख्येचं. या उत्तरार्धामध्ये ऐकूयात वैभवजी भोपी सरांचा आवाज. तद्भर या आपण प्रेझेंटेशन या उत्तरार्धामध्ये आवाज तुम्ही ऐकणार आहात. सर्वाधिक स्पर्धा करणारे आणि सर्वाधिक चर्चेचं नाव रोशनजी पाटीलचं तारा यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. परंतु तद्वर जाऊयात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि करूया टॉस. तर सचिन म्हात्रे साहेब घारापुरीचे माजी उपसरपंच यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी सचिन म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपण यावं, आपला सन्मान या ठिकाणी आपण स्वीकारावा. मित्रांनो, आज नटराज कला क्रीडा मंडळ नावे आयोजित ही दमदार नाईट स्पर्धा पाहता आणि या नाईट स्पर्धेसाठी घारापुरी गावचे उपसरपंच सन्माननीय सचिन दादा यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. आमचे डॅशिंग आणि रुबाबदार उपसरपंच. आज वेगळाच अंदाज तुम्ही त्यांचा पाहताय. मला वाटतं साखरपुड्याचा त्यांचा जॅकेट कदाचित आज भरपूर वर्षानंतर काढला की काय. तर त्यांचा शैलेश पाटील साहेब विद्यमान अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते सचिन म्हात्रे साहेब माजी उपसरपंच घारापुरी यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. त्याच्यानंतर घारापुरीचे अंबानी यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. अंबानी सेट यावा, आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी शैलेश भाई यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते घारापुरी गावचे अंबानी देखील दादा की चाल में देश येते आणि अंबानी साहेबांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण या ठिकाणी करूया. संपूर्ण घारापुरी आज मित्र परिवार, संपूर्ण घारापुरी गावातील ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक सर्व या ठिकाणी उपस्थित झालेत. कारण आम्ही त्यांना दुसरं गाव मानतच नाही. कारण घारापुरी म्हणजेच आमचं नाव म्हणजेच आमची घारापुरी. हे दोन्ही मिलन आज सुंदर आपल्याला पाहायला मिळतं आणि हे सर्व एक दुसऱ्याला अगदी जबरदस्त योगदान देत असताना
आज सर्व घारापुरी ग्रामस्थांचं आम्ही सहर्ष स्वागत. तर राज म्हात्रे साहेब PWD मंत्रालय सन्माननीय राज म्हात्रे साहेबांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी शैलेश भाई यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी राज म्हात्रे साहेब PWD वर्कर एम्प्लॉईज मंत्रालय यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करूया. तर शैलेश भाई आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा. त्याच्यानंतर सन्माननीय लक्ष्मण भोईर साहेब घारापुरी यांनाही आम्ही विनंती करतो आपण देखील यावं. आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. ओशन सिनियर सिटीजन आपण पाहू शकाल हे दमदार व्यक्तिमत्व ज्येष्ठ व्यक्तिमत्व आज नटराज कला क्रीडा मंडळाच्या या स्पर्धेसाठी उपस्थितीने दाखवली. या वयात त्यांना क्रिकेटची किती आवड आहे बघा. तर त्यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. तर लक्ष्मण भोईर साहेबांचा इथे सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करणार आहोत. मी शैलेश भाई यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने करावा. त्याच्यानंतर रोशनभाई म्हात्रे दापोली यांना विनंती करतो आपण देखील यावं. आपल्या या स्पर्धेच्या वतीने सन्मान बावडी ग्रुपचे ते देखील सदस्य तितकेच लेफ्ट हँडर जे हनुमान दापोली क्रिकेट संघाचे गोलंदाज दरवर्षीप्रमाणे सातत्याने आपण त्यांना पाहतो की जेव्हा जेव्हा नावेमध्ये कुठलीही स्पर्धा होऊ द्या त्यांच्या आवर्जून उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि रोशन म्हात्रे दापोली यांचा इथे सन्मान. सर आई गावदेवी क्रिकेट संघ गव्हाण आपली सलामी जोडी मैदानात पाठवा. बॉल द्या साई चेंडू द्या खेळाडूंसाठी. रोहन गरज जॉन्टी जरा आपण स्टेजशी संपर्क साधा. चला लवकरात लवकर रोशन, पहिली एक मिनिट. सलामी जोडी पाठवा मैदानाकडे. कशाबद्दल तर बघा या ठिकाणी जरीमरी कालभैरव कोपर क्रिकेट संघाला 2 धाब्यांच्या पेनल्टीने दंडित करण्यात येते. कारण मॅन ऑफ द मॅच साठी जे तुम्हाला टी शर्ट्स मिळाले आहेत त्यापैकी खेळाडूने परिधान केले नाहीत त्याच्यामुळे ही पेनल्टी ॲज पर ॲज रूलच्या नियमाने रूल्सने तुम्हाला ही करताना स्पर्धेच्या नियमावलीने तुम्हाला या पेनल्टीला सामोरं जावं लागतंय. तर सुदर्शन कॅल्क्युलेटर आपण रोशन यांच्यापर्यंत इथं पोहोचवा. चला पुढचा सन्मान आपण या ठिकाणी एका ओव्हर नंतर करूया. धन्यवाद. खरं तर सामना जेव्हा चालू झाला तेव्हाच चर्चा होती रुपेशने मॅन ऑफ द मॅचचे तर टी शर्ट्स का परिधान केले नाही. आणि त्याच वेळेला मग आता आयोजन स्ट्रिक्ट आहे, नियमावली अतिशय खरं तर कडक आहे. त्या नियमांचं पालन हे प्रत्येक टीमला करावं लागेल. त्यामुळे दिलेली टी शर्ट परिधान केलेली नाही आहे त्यामुळे 2 रनची पेनल्टी घोषित केली कोपर टीमला. म्हणजे टार्गेट असेल फक्त आता 40 धावांचं. 42 बनवायचे होते, 2 लेस होतील किंवा आम्ही पहिल्या षटकानं 2 धावा त्याच्या स्कोअरमध्ये ॲड करू गव्हाण संघाच्या. तर पहिले 2 खेळाडू दोन्ही सामनावीराचे मानकरी आहेत. आणि बॉलिंग मार्कमध्ये आयुष ठाकूर पहिल्या षटकासाठी आलेच. समोर स्ट्राईक एंडला फलंदाज असेल त्या ठिकाणी आयुष ठाकूर बॉलिंग मार्कमध्ये पहिला ओव्हर पॉवर प्ले ऑन. पहिला चेंडू नयन कोहलीने अगदी बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न केला होता. इम्प्रोव्हायझेशन पहिल्या स्ट्रोकमध्ये दाखवायचं होतं परंतु पंचांनी या बॉलला लेग बाईसच्या स्वरूपात रन घोषित केले. एक्स्ट्राने मात्र खातं ओपन झालं गव्हाण संघाचं बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये. तर नेक्स्ट मॅच बघा मचिंद्र स्मृती वन टीम दारावे विरुद्ध त्यांना फाईट करेल मैदानावरती तो म्हणजेच मीत इंटरप्राइजेस मीत 11 बाप्पा मोर्या जे हनुमान टेंबिवली दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी यावं. तर पहिल्या बॉलवरती सिंगल मिळाली. नेक्स्ट बॉल लॉफ केला बॉलला ओव्हर पिच आणि इथे आपण पहिला व्ही सेप मध्ये लॉंग ऑफच्या दिशेने हा फटका पारलेला होता आणि चांगला झेल टिपला आणि पहिला धक्का बसला बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये टीम गव्हाणला. खेळाडू बाद झाला कॅप्टन द डिपार्ट रोहन कोळी बॅक टू द डगआउट.
गव्हाणचे आमचे आदरणीय विशू कोळी अंपायर आणि त्याचबरोबर निखिल कोळी साईनाथ कोळी यांच्या वतीने गव्हाण टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. त्यांचा मनापासून आभार. आणि पहिलाच मोठा विकेट गोल्डन विकेट मिळाला फिल्डिंग करणाऱ्या टीमला, ज्या खरं रोहनने संपूर्ण स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी साकारली. त्याचा विकेट मिळणं खरं तर कोपर संघासाठी आनंदाची बातमी राहील, कारण 40 धावा तुम्हाला त्या मैदानामध्ये डिपेंड करायच्या आहेत. आणि कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं खरं तर याच कोपर संघाने बलाढ्य संघांना पराभूत केलं. कालच्या रात्रीमध्ये चिर्ले टीमला पराभूत केलं. त्याच वेळी आपण पाहिलं घरच्या मैदानावरती नटराज 11 नावा संघाला या कोपर टीमने पराभूत केलं. तिसऱ्या मॅचमध्ये अनिकेत कोळी जो त्याने 129 धावा वैयक्तिक 3 सामन्यामध्ये केल्या होत्या, त्याच्याही संघाला पराभूत केलं होतं या कोपर टीमने. आणि आता मात्र मोठी लढत या दोन टीममध्ये आपण पाहता, गव्हाण विपक्ष कोपर असा हा सामना. नावानगरीमध्ये पेन तालुक्यातला दुसरा संघ असेल जो या खतर मैदानात खेळला, कारण सातत्याने जिथे संघाला पण मी पाहिलं तर प्रतिवर्षी, परंतु यंदा कोपर संघाला देखील प्रवेश मिळाला. आणि पहिल्याच दणक्यात सुपर 6 मध्ये या स्पर्धेमध्ये हा संघ दाखल झाला. आयुष तयार, नवीन बॅटर, कट केला बॉलला गॅपमध्ये, क्या बात है, पॉइंट आणि कव्हरच्या मधून गॅप शोधला. आउटफील्ड मैदानाची फास्ट आणि बॉल निघाला दणदण करत स्वीमा पार, 4 धावा चौकार. थोडासा बाहेर होता ऑफस्टम्पच्या बाहेर हा बॉल. आणि त्यानंतर आपण पाहिला चांगला फटका, स्कोअर ऑफ द विकेट खेळले त्या ठिकाणी फलंदाज आतिश कोळी. पुन्हा एकदा वरिष्ठ सायनं बॉलला टर्न केलं, ऍडजस्टेबल फटका आपण पाहिला त्या ठिकाणी. मिड विकेटला फिल्डर फेकेल तर सेकंडचा कॉल, निघाले दोन्ही खेळाडू आणि 2 धावा त्या ठिकाणी घेऊन गेले. चांगलं कॉलिंग होतं त्या ठिकाणी विनेश कोळीचं. नॉन स्ट्रायकिंगला तो धावत गेला, स्ट्रायकिंगला त्या ठिकाणी धावत आला मैदानाच्या आतमध्ये. आतिश सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. या धावा फार महत्त्वाच्या आहेत या सामन्यामध्ये. मागची इनिंग आपण जर कंपॅरिझन केलं तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये 31 होत्या आणि अंतिम 2 षटकांमध्ये दबाव टाकला गव्हाण टीमने कोपर संघावरती. काल याच गोष्टी घडल्या होत्या कदर नावा संघाच्या बाबतीत. त्याच वेळेला आपण पाहिला मोहा कोळीवाडा संघाच्या बाबतीत. कोपर संघाने मात्र शेवटच्या 2 ओव्हरमध्ये कमबॅक केला, गुडघा टेकत फुल टॉस आणि त्याला दिशा दिली. बॉल चालला त्या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला दणदण करत. तिसऱ्या बॉलवरती मात्र आता वैयक्तिक 10 धावा कुठल्या फलंदाज त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आतिश कोळी या खेळाडूने. चांगलं टायमिंग, फुल टॉसला मात्र चांगल्या पद्धतीने कॅपिटलाइज केलं त्या ठिकाणी फलंदाज आपण पाहिला आतिश कोळीने. गुडघा टेकत फक्त दिशा दिली, इनफिल्डला क्लिअर केलं. पॉवर प्ले मध्ये मात्र डोक्याचा वापर फलंदाजाने केला. मोठे फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही, पण दिशा देण्याचं काम मात्र या खेळाडूने केलं आणि त्याच्यामुळे त्याला यश देखील मिळालं. पहिला चौकार आपण पहिला स्कोअर ऑफ द विकेट, त्यानंतर 2 धावा, आणखीन एक चौकार लास्ट बॉल ओव्हर मधला. यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळायचा प्रयत्न होता आणि इथे आपण पाहिला अवे फ्रॉम द बॉडी, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा कव्हर आणि बरोबर लॉंग ऑफच्या दिशेने खेळायचं होतं फलंदाजाला. पण लाईन खराब होती, पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलं. पर ओव्हर 10.00 हा रिक्वायर्ड रन या मॅच मध्ये आहे बॅटिंग करणाऱ्या गव्हाण टीम समोर. आणि आतापर्यंत धावा आपण जर पाहिल्या पहिल्या 5 चेंडूमध्ये 1 गडी बाद 12 धावा, 2 रनची पेनल्टी या सामन्यामध्ये निर्णायक राहील. जर सामना शेवटपर्यंत गेला तर मात्र याच धावा महत्वाच्या राहतील या सामन्यामध्ये कोपर टीमसाठी. आयुष सज्ज होतोय. वन्स अगेन टॉस केला बॉलला, थोडासा बाउन्सर वापरला आणि बॉल त्या ठिकाणी निघाला नाका समोरून विकेट किपरच्या हातामध्ये. परफ्यूम डिलिव्हरी, डॉट बॉल. तर प्रशांत भोईर साहेब घारापुरी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. संपूर्ण घारापुरी गावातील सर्व ग्रामस्थ आपण या स्पर्धेसाठी ज्यांची उपस्थिती पॅनलच्या रात्रीमध्ये इथे पाहतो, त्या सर्वांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीने नटराज कला क्रीडा मंडळाच्या वतीनं सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो. तर पुढचा सन्मान किशोर पाटील साहेब यांचा आपण करूया. तर त्याच्यानंतर ONGC चे सुप्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर सन्माननीय नितीन भोईर साहेब यांचा आपण सन्मान करूया स्पर्धेच्या वतीनं. नितीन भोईर साहेबांना विनंती करतो की आपण यावं, आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. आमचे JNPT चे कॉन्ट्रॅक्टर, दमदार व्यक्तिमत्व, आज क्रिकेटच्या या सोहळ्यासाठी ज्यांची उपस्थिती आपण पाहतो, तर नितीन शेठ भोईर साहेबांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. त्याच्यानंतर पुढचा सन्मान धैर्य किशोर पाटील यांचा आपण करूया. मित्रांनो, अंडर 14 ची कामगिरी, लेदर बॉल क्रिकेटमध्ये त्यांनी उत्तम कामगिरी केली आणि MCC झालेल्या आत्ताच्या स्पर्धेमध्ये चॅम्पियनचा खिताब त्याच्या नावावरती, त्याच्या टीमच्या नावावरती असा दमदार खेळाडू धैर्य किशोर पाटील यांचा इथे सन्मान केला. धैर्य यावा आपण
बघा अगदी कमी वयाचा हा खेळाडू अंडर 14 लेदर क्रिकेट मध्ये भरीव कामगिरी. समोर व्यासपीठाच्या समोर जे प्रेक्षक आहेत बघा त्यांना विनंती असेल कृपया आपण थोडं साईड लावा. आपणास विनंती असेल तर किशोर पाटील यांचे सुपुत्र धैर्य यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. सध्या लेदर क्रिकेटचे चांगले धडे तुम्ही त्याच्या माध्यमातून पाहताय. इंटरनॅशनल लेवलमध्ये देखील लवकरच त्याची देखील आपल्याला निवड पाहायला मिळेल आणि त्याला पुढच्या वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देऊया. प्रवीण बरेचसे स्टार खेळाडू रोहित शर्मा असतील त्याचवेळेला श्रेयस अय्यर असेल अशा खेळाडूंसोबत तो खेळलाय आणि हे भविष्य आपल्या विभागाचं आपल्या समाजाचं करतं धैर्य त्याला नक्कीच शुभेच्छा देऊया. फार कमी वयामध्ये त्याने मात्र चांगली कामगिरी केली आणि त्याच्या खरतर मेहनतीला देखील सॅल्यूट करावं लागेल आणि त्यांच्या सर्व परिवाराचं देखील आपण नक्कीच या ठिकाणी अभिनंदन करूया. किशोरदा पाटील असतील त्यांचे चिरंजीव कारकोपर धैर्याचा हा सन्मान त्या ठिकाणी होतोय. मुंबई अंडर 14 संघामध्ये त्याची निवड झाली. एकदा जोरदार होतं धैर्यासाठी. क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा धैर्य तुम्हाला असेल पुढील वाटचालीसाठी. आमचे शैलेश पाटील आज मोदी सरकार त्यांचा लुक पेहराव आपण जर पाहिला तर आज भरपूर चांगल्या फॉर्ममध्ये आहेत शैलेशजी पाटील. प्रत्येक रात्रीमध्ये भरीव योगदान त्यांचं राहिलं. उपसरपंच नावे ग्रामपंचायत आणि त्याचवेळेला नटराज क्रीडा मंडळाचे अध्यक्ष. स्कूप केला बॉलला दिशा दिली फाईन लेगला झेल झाला. असा झेल पकडायला हवा होता कारण धावा कमी आहेत. बघा पहिल्या ओव्हरनंतर आम्ही धावसंख्येमध्ये 2 पेनल्टीच्या रन ॲड केल्या आहेत. 12 होत्या आम्ही 14 केल्या आहेत ऑलरेडी आणि आता रुपेश बॉलिंग मार्कवर झाला. या खेळाडूने इम्प्रेस केलं होतं आणि बघा रुपेशने जर्सी परिधान केली नाहीये. सलग 2 सामन्यामध्ये हा खेळाडू सामनावीर राहिला. 2 टी-शर्ट त्याला मिळाल्या होत्या. एक त्याला घालायची होती आणि या खरं टी-शर्टमुळे 2 रनची पेनल्टी त्याला मिळाली आणि त्याच्या संघाला मिळाली. चांगली कामगिरी या खेळाडूने साकारली. इथे मात्र कमबॅक करेल का. धाबा स्कोर कार्डमध्ये 20 आहेत. अजूनही येणारे आपण जर पाहिल्या 16 चेंडूमध्ये विजयासाठी तब्बल 20 समीकरण 22 समीकरण मापे असं 16 चेंडूमध्ये 22 धाबा कमबॅक करावं लागेल. समोर त्या ठिकाणी आतिश कोळी यॉर्करचा प्रयत्न होता डाऊन द लेग. पंचांनी मात्र बॉलला वाईड घोषित केलं. डोक्यावरती हात ठेवले रुपेशने कारण त्याला माहिती होता बॉल थोडासा आतमध्ये असता तर मात्र त्रिफळा उद्ध्वस्त झाला असता. पण तो लाईन खराब होती. पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं. बॉल सोडण्याचा निर्णय त्या ठिकाणी आतिशने घेतला. अगदी योग्य निर्णय मानावा लागेल. तो क्रशिंग यॉर्कर टाकायचा होता त्या ठिकाणी रुपेशला पण लाईन देखील महत्वाची आहे आणि इथे आपण पाहिला वाईड बॉल पंचांनी घोषित केला. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. आता येणारे बॉल असेल 16 आणि विजयासाठी तब्बल 21 समीकरण. 16 चेंडूमध्ये 21 धाबा बनवायच्या आहेत. मॅच आपण जर पाहिली तर थोडीशी जास्तीत जास्त आपण विनिंग प्रेडिक्शन जर पाहिलं तर गव्हाण संघाच्या वाटेवर राहील. पण तो क्रिकेटचा खेळ कधी काय घडेल याचा नेम नाहीये. कमबॅक करावं लागेल या मॅचमध्ये. चला थोडी घाई करा. यानंतर लगेच धारावे संघ देखील तुम्हाला या स्पर्धेमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. खासदार ट्रॉफीमध्ये बामणडोंगरी संघासोबत तो संघ पराभूत झाला आणि आणखीन एक मोठी फाईट या स्पर्धेमध्ये टेंबिवली विपक्ष धारावे अशी मोठी लढत तुम्हाला या स्पर्धेमधील पाहायला मिळेल. जो पेंडिंग सामना होता तो पेंडिंग सामना आम्ही खेळवणार आहोत आणि त्यानंतर वहा गणेशपुरी याही संघांमध्ये तुम्हाला सुपर 6 ची लढत पाहायला मिळेल. आजची शेवटची रात्र याचसाठी केला होता अट्टास. शेवटचा क्षण हा गोड व्हावा असं म्हणतात आणि 7 रात्रींची ही स्पर्धा दमदार असं आयोजन. सप्ताह करत क्रिकेटचा तुम्ही नावनगरीमध्ये पाहताय. याही वेळेला फिरून मारला बॉलला ऑन साईडला फुल रन बॉल. मिड विकेट मधला फिल्डर वेगाने पुढे सरकला. बॉल उचललाय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. जरी आपण पाहिला सामना लो स्कोरिंग असला तरी अप्रोच जर आपण पाहिला कोपर संघाचा हा सकारात्मक आहे. हे फार गरजेचं आहे. सामना तुम्हाला सोडायचा नाही. तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करावे लागतील. जर तुम्ही चांगले प्रयत्न केले तर नक्कीच एखादा उलटफेर या मॅचमध्ये होऊ शकतो. तर एका बाजूला चांगली भागीदारी 2 खेळाडूंमध्ये आपण पाहता विनेश आणि त्याच्याबरोबरने आतिश या 2 फलंदाजांमध्ये होत असताना राईट आर्म ओव्हर द स्टंप्स. रिव्हर्सचा प्रयत्न स्विच हिट केलाय. लेफ्ट शॉट आणि बॉल चाललाय कव्हर पॉइंटला. 1 बाउन्स ओव्हर द लाईन सीमा पार. 4 धाबा चौकार. अतिशय वेगवान बॉल परंतु एका बाजूला आपण पाहिलं विनेशकडे भरपूर कालावधी होता कारण त्याचा हँड अँड कॉर्डिनेशन चांगला आहे. मग नयन माफी असं नयन होते त्या ठिकाणी. चांगला फटका त्यांच्या बॅटमधून पाहिला. रिव्हर्सचा दुसरा चौकार या इनिंगमध्ये. चांगला फटका. 4 धाबा आल्या. समीकरण आपण जर पाहिलं येणारे 14 बॉल विजयासाठी तब्बल बनवायच्या 16 धाबा 5 अगदी जवळ आणली आहे गव्हाण संघाने. आणखीन एकदा यावेळेला स्वीपचा प्रयत्न होता परंतु हँड अँड कॉर्डिनेशन थोडंसं योग्य नव्हतं. हलकीशी कडा घेत मात्र बॉल शरीराचा वेध घेताना आपण पाहिला आणि ज्या ठिकाणी क्विक सिंगल घेतली
डॉट बॉल खेळण्यापेक्षा सिंगल घेणं फार गरजेचं आहे या क्षणाला, कारण सिंगल डबल रनच तुम्हाला आता विजयाच्या दिशेने घेऊन जातील आणि दबाव पूर्णपणे कोपर संघावरती आता वाढताना पण पाहताय. कालची रात्र होती कोपर संघाच्या नावावरती, पण तो आज या सुपर 6च्या लढतीमध्ये कोपर संघ थोडासा पिछाडीवरती आहे, बॅकफुटला चालला. याचं कारण आहे पहिल्या सत्रामध्ये शेवटच्या 2 ओव्हरमध्ये केलेला गव्हाण संघाने कमबॅक, आणि त्याच वेळेला सुरुवातीला आपण पाहता पहिला विकेट गेल्यानंतर देखील एका बाजूला नयन आणि आतिश या दोघांमध्ये झालेली चांगली भागीदारी या मॅचमध्ये मात्र गव्हाण संघाला पुढे घेऊन चालले. आतिश आणि नयन हे दोन खेळाडू स्टम्प्स, पुन्हा एकदा बॉल फुल टॉस आहे, दिशा दिली मिड विकेटला चालला बॉल. आयुष चप्पल क्षेत्ररक्षक आहे या संघाचा, गुड फिल्डिंग, तितकाच चांगला थ्रो पाहायला मिळाला आयुष्या माध्यमातून. 1 रन या बॉलवरती मिळाली. आता येणारे बॉल असतील मैदानाच्या आतमध्ये 12, विजयासाठी धावा बनवायचे तब्बल 14. 12 चेंडू आणि 14 धावांचं समीकरण या सामन्यामध्ये आलं गव्हाण टीम समोर. उल्वे विभागीय दमदार नेतृत्व आकाशभाई देशमुख यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. आकाशभाई आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. पुढचा सन्मान आपण करूया. जागृत गरज साहेब यांना विनंती करतो की आपण यावा, आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. शैलेश पाटील साहेब विद्यमान उपसरपंच तथा नटराज कला क्रीडा मंडळाचे विद्यमान अध्यक्ष या ठिकाणी शैलेश पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते सन्माननीय जागृत गरज साहेब यांचा हा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. येस रोशन. 12 बॉल आणि 14 धावा हे समीकरण या मॅच मध्ये आलंय. 7.00 हा रिक्वायर्ड रन रेट. बॉलिंग मार्क वरती या गावचे जावई बापू अविनाश ठाकूर तिसऱ्या षटकामध्ये आले. ओव्हर द स्टम्प्स, हलकीशी कडा, एज अँड टेकन, कॅच इट कॉल, आणि इथे आपण पाहिला कॉट बँड विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद झालाय. आता येणारे 11 बॉल विजयासाठी 14. त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण करूया आमचे आकाशभाई देशमुख, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दमदार व्यक्तिमत्व, उल्वेनोड विभागीय अध्यक्ष या ठिकाणी आकाशभाई देशमुख यांचा इथे सन्मान स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. आकाशभाई यावा, आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी शैलेशभाई यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आकाश देशमुख, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मुलुक मैदानी तोफ म्हणून ज्यांना आपण ओळखतो, आकाशभाई यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. अकरा बॉल आणि 14 धावा. कमबॅक होईल का कोपर संघाकडून हे पाहावं लागेल, कारण असाच सामना जेव्हा आपण पाहिलं होतं चिरले विपक्ष कोपर 2 ओव्हरमध्ये 15 कोपर टीमला बनवायच्या होत्या आणि त्या सेकंड लास्ट ओव्हरमध्ये फक्त 1 रन आली होती आणि लास्ट ओव्हरमध्ये 14 तर समीकरण आलं होतं. तर या मॅचमध्ये हे षटक फार निर्णायक आहे. अविनाश ठाकूरचं नवीन फलंदाज मैदानाकडे चाललाय 4थ्या क्रमांकावरती. आयुष खडे बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न होता, बॉल थोडासा बाहेर काढला आणि पंचांनी या मात्र बॉलला वाईड घोषित केलं. टॉस केला बॉलला, लाईन थोडीशी आतमध्ये घ्यावी लागेल. टप्पा चांगला होता, त्या ठिकाणी अविनाश ठाकूरचा गती देखील अतिशय योग्य होती, पण इथे पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलं. त्यामुळे 11 बॉल 13चं समीकरण या मॅच मध्ये आलंय. 11 चेंडू 13. कोण जिंकणार हा सामना, कोपर की गव्हाण, यासाठी मात्र ही लढत. धीम्या गतीचा बॉल, पिकअप शॉट, आडव्या बॅटने पूल केला बॉलला, बाहुबली षटकार आपण पाहिला. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आयुष्या माध्यमातून 6 धावा षटकार. आयुष्य बॉडी लँग्वेज अतिशय आपण पाहिलं धाकड खेळाडू आहे आणि त्याच वेळेला आपण पाहिलं तितकाच ताकदवान फटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. अगदी सहजगत त्याने षटकार मारला मागच्या बॉलवरती. वन्स अगेन पुन्हा एकदा आपण पाहिला शॉर्ट ऑफ लेन बॉल ऑन साइडला केले आडव्या बॅटने मिड विकेटच्या दिशेने हा फटका पहिला सिंगल घेत असताना त्या ठिकाणी आपण पाहिलं आयुषला 1 धाव आली. समीकरण आपण जर पाहिलं तर शेवटचे बॉल असेल 9 आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 6 धावा. लेस दॅन रन बॉल इक्वेशन या मॅच मध्ये आलंय गव्हाण संघाच्या वाट्याला.
चांगली फलंदाजी, भागीदारी आपण जरी पाहिली नयन आणि आतिश मध्ये, ती भागीदारीच या सामन्यामध्ये निर्णायक राहिली. आणि त्याच वेळेला आपण पाहिलं जेव्हा मैदानाकडे आयुष आला, त्याने एक षटकार मारला आणि सामन्याची पूर्णपणे हवा काढली. 9 बॉल 6 धावा. तर समीकरण समोर नयन कोळी हा खेळाडू स्ट्रायकिंग एंड वरती असेल. अविनाश सज्ज होते पुन्हा एकदा. रिव्हर्सचा प्रयत्न वन्स अगेन, पॅरलल स्ट्रोक आणि हा विजयी षटकार ठोकत मात्र टॉप 3 मध्ये प्रवेश करतोय. आजच्या रात्रीमध्ये पहिला संघ आई गावदेवी गव्हाण, अभिनंदन टीम गव्हाण, हार्ड लक टीम कोपर. जबरदस्त बॅटिंग, अप्रतिम टायमिंग आणि धोनी स्टाईलने हा सामना फिनिश केला. षटकार लगावत मात्र इथे मात्र विजयाचा आनंद दिला तमाम पाठीराख्यांना नयन कोळी या फलंदाजाने. तर सामन्याचा सामनावीर, प्लेयर ऑफ द मॅच समीक कोळी, ज्याने 4 धावा खर्च केल्या, 2 खेळाडू बाद केले. तो समीक राहिला या सामन्याचा हिरो. तर शैलेश भाई आपण जरा स्टेजशी संपर्क साधा. समीर कोळी हा खेळाडू मात्र सामन्याचा सामनावीर आहे. क्या बात आहे, आनंदाचं वातावरण, सर्व संघ जल्लोष साजरा करतो. हार्ड लक टीम कोपर आपल्याला पराभूत व्हावं लागलं कारण समोर रोशन चांगली फलंदाजी पाहिली, भरीव कामगिरी झाली कोपर संघाची देखील या स्पर्धेमध्ये. लेकिन उससे भी बेहतर परफॉर्मेंस इस मैच में देखने को मिला और खास करके टीम आई गावदेवी गव्हाण सीधा पहुंची है टॉप 3 में. अभिनंदन. आणि हार्ड लक टीम कोपर भरपूर चांगला खेळ, एक ट्रॉफीचा मानकरी तर आपण ठरलातच, परंतु प्रत्येक संघाचं स्वप्न असतं रोशन की आपला संघ थेट फायनल मध्ये प्रवेश करावा. काही हरकत नाहीये, चांगली कामगिरी झाली. नवनाथ म्हात्रे साहेब, जीबी कन्स्ट्रक्शन तथा रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सचिव आणि एनआरजी कंपनीचे सर्व की ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी 2 व्हीलर बाईक राजमात्रे साहेब माजी उपसरपंच यांच्या वतीने देखील देण्यात आली आहे. त्यांचं मनापासून आभार. तर प्रशांत भोईर साहेब यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतो या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यासाठी नवनाथ म्हात्रे साहेब यांना विनंती करतो. जीबी कन्स्ट्रक्शन तथा एनआरजी कंपनीचे सर्व आणि रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सचिव नवनाथ म्हात्रे साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा. तर या ठिकाणी आपण पाहू शकाल गणेशपुरी क्रिकेट संघाचे जलदगती गोलंदाज बंटी डोलकर यांचं आगमन झालं. बंटी, आपलं सहर्ष स्वागत. सरा मीत 11 बाप्पा मोरिया हनुमान टेंबिवली संघाचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये यावं आणि त्यांना फाईट करायला मैदानावरती, तो म्हणजेच मचिंद्र स्मृती वन टीम दारावे, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यावं टॉस करण्यासाठी. तर मॅन ऑफ द मॅचचा हिरो रोशन सुदर्शन समीर कोहली 2 विकेट घेत असताना फक्त 4 धावा दिल्या, तो समीर कोहली ठरला या मॅचचा हिरो समीर याबा. तर आकाशभाई देशमुख यांना विनंती करतो की आपल्या शुभासे ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण द्यावी. महाराष्ट्र नवनिर्माण सेना उलवेनोड विभाग